नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आणि स्वाभिमानाचा गड असलेल्या रायगडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत जल्लोषात आणि अनुशासित वातावरणात साजरा करण्यात आला। कोकणकाडा मित्रमंडळ आणि स्वागताध्यक्ष नामदार भरतशेठ गोगावले यांच्या संकल्पनेतून आणि उत्कृष्ट नियोजनातून पार पडलेल्या या भव्य सोहळ्याला राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। या ऐतिहासिक पर्वासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रुपेश म्हात्रे, युवासेना कोर कमिटीचे सदस्य विकास गोगावले, आमदार मंगेश चव्हाण, राज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकणकाडा मित्रमंडळचे अध्यक्ष सुरेश पवार, नितीन पावले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। रायगडाचा किल्ला भगव्या पताकांनी सजला होता। गडाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत वातावरणात उत्सवाचे रंग भरले होते। काल रात्रीपासूनच पारंपरिक वाद्यांचा निनाद, पोवाड्यांचे गायन आणि शिरकाई मातीच्या गोंधळाने गडावरचा हर एक कण भारावून गेला। जय भवानी, जय शिवाजी या गगनभेदी घोषणा वातावरणात उत्साहाची ऊर्जा निर्माण करत होत्या। पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष अनुभव देणारी सजीव प्रतिकृती साकारण्यात आली। पारंपरिक विधी, वेशभूषा आणि इतिहासाशी प्रामाणिक असलेले सादरीकरण पाहून उपस्थित शिवभक्त भारावून गेले। गडावर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील शिवप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला। सातारा, सांगली, कोकण, मुंबई, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली। या सोहळ्यात इतिहासाची जाणीव, राष्ट्राभिमान आणि शिवछत्रपतींच्या विचारांचा साक्षात्कार प्रत्येक क्षणी जाणवत होता। हा सोहळा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नव्हता, तर नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, शौर्य आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराची प्रेरणा देणारा ठरला। या निमित्ताने त्यांच्या विचाराचा प्रसार करणे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला अधिक बळकटी देणे हेच या भव्य सोहळ्याचे खरे यश ठरले। श्री धारेश्वर महाराज यांच्यासह शिष्यगणांच्या मंत्रोपचारात मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते सपत्नीक शिवमूर्तीस अभिषेक करण्यात आला। अवघा रायगड शिवमय झाला होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदम, सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, रायगड। या ठिकाणी मी दीपक प्रज्वलन करण्यासाठी कलशावर ॲक्शन सोडा। दीपक प्रज्वलन या ठिकाणी होते। दीपक प्रज्वलन होते। ओम असतो मा सद्गमय तमसो दुर्गाभवान देवी नमः। शिरकाई नाम देवताभ्यो नमः। Ayo,